नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. मित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. राधे राधे म्हणत मैत्रीला निरोप देताना अश्रूंचा आला महापूर, तर श्रद्धाला आणि कॅप्टन सुमितला देखील भावपूर्ण वातावरणामध्ये देण्यात आला निरोप. विकृत पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतिनिधी म्हणजे भरत गोगावले. जयश्री शेळके यांची भरत गोगावले यांच्यावरती दुजक टीका. मुंबई गोवा महामार्गावरील कशेळी घाटावरील भोग्याला गळती, तर परशुराम घाटामधील दरड कोसळली. आणि आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पनवेलमधील मैथिली पाटील या 23 वर्षीय तरुणीवरती आज अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार पार पडलेले आहेत. न्हावा येथील रहिवाशी असलेली मैथिली ही एअर होस्टेस होती. दुर्दैवाने अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये तिचा मृत्यू झाला. 6 दिवसांनंतर तिचा मृतदेह गावी आणण्यात आला. यावेळेला राधे राधे हरे कृष्णा हरे राम असे म्हणत कुटुंबियांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावून गेले. मैथिली पाटील तिचे पार्थिव आज सकाळी पनवेलमध्ये पोहोचले. शेवटच्या दिवशी हसत गेलेली मैथिली आज मात्र कुटुंबीय, नातेवाईक आणि सर्व मित्र परिवाराला रडवत घरी परत आली. हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक. मैथिली पाटीलच्या जाण्यामुळे सर्वच न्हावा ग्रामस्थांना आणि सर्वच पंचक्रोशीतल्या सर्व मंडळींना आणि ज्यांना ज्यांना हे वृत्त कळलंय त्या सगळ्यांनाच अतीव दुःख झालेलं आहे. एक तरुण वयातली मुलगी आपल्या प्रोफेशनमध्ये आत्ता कुठे प्रगतीच्या दिशेनं पुढे चालली आहे. अशा वेळेला तिचं जाणं हे सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून हळहळ व्यक्त करण्यासारखं आहे. खरं तर अहमदाबादमध्ये जी दुर्घटना घडली त्यानंतर तिचं शव मिळेपर्यंत, आयडेंटिफाय होईपर्यंत सगळ्यांनीच एका अर्थानं आपल्या भावनांना बांध घातला होता. पण आज प्रत्यक्षरित्या तिचं पार्थिव पाहिल्यानंतर सगळ्याच कुटुंबियांचा आणि सगळे जे आप्तजन आहेत सगळ्यांच्या भावनांचा हा बांध फुटला. पण निश्चितच हे दुःखातून सावरण्याची शक्ती सुद्धा परमेश्वराने त्यांना द्यावी अशीच इच्छा. अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या वरिष्ठ क्रू मेंबर श्रद्धा धवन यांच्या पार्थिवावरती आज अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यविधी हे पार पडल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या पार्थिवावरती हे अंत्यसंस्कार त्यांच्या राहत्या घरी करण्यात आले. सोमवारी रात्री श्रद्धा यांचे पार्थिव अहमदाबादवरून मुलुंडमधील कल्पनगरी सोसायटीतील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळेला कुटुंबियांचा शोक अनावर झाला होता. विमान उड्डाणाआधी त्यांनी कुटुंबियांना कॉल करून मी लवकरच घरी परत येईन असं म्हटलं होतं. मात्र दुर्दैवाने हा त्यांचा शेवटचा कॉल ठरला. हिरवी साडी, गजरा असं आईच्या हस्ते अर्पण करून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. साड़ी पहले साड़ी पहने पूरा करने नव्वद वर्षाच्या वडिलांवरती आपला आधार असलेल्या आपल्या तरुण मुलाला अखेरचा निरोप देण्याची आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमान अपघातात जीव गमावलेल्या एअर इंडिया विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित संभरवाल यांचे पार्थिव मंगळवारी मुंबईमधील पवई येथील त्यांच्या जलवायू विहारामधील राहत्या घरी आणण्यात आले. संभरवाल हे मुंबईमध्ये आपल्या वृद्ध पालकांसोबत राहत होते.
नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी 1 तास ठेवण्यात आले। त्यावेळेला नागरिकांनी, शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं। नंतर त्यांचे अंत्यसंस्कार चकाला इलेक्ट्रिक स्मशानभूमी या ठिकाणी करण्यात आले। त्यांचे वडील पुष्कराज यांनीही त्यांना अश्रूंनी निरोप दिल्याचं देखील पाहायला मिळालं। 90 वर्षाच्या वडिलांनी आपल्या तरुण मुलाला अखेरचा निरोप देताना पाहत असताना उपस्थित असलेल्या सर्वांचा अश्रूंचा बाण फुटला। रश्मी ठाकरे यांच्यामुळे शिवसेना पक्षामध्ये फूट पडली असं धक्कादायक विधान भरत गोगावले यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये केलं होतं आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चांगलाच गदारोळ माजल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी आता भरत गोगावले यांच्यावरती सडकून टीका केली। विकृत पुरुषप्रधान मानसिकतेचे भरत गोगावले हे प्रतिनिधी आहेत अशी खोचक टीका यांनी केली। पाहूया। काहीच जमत नसेल तर स्वतःच्या नाकर्तेपणाचं खापर महिलांवर फोडून मोकळं व्हायचं, या विकृत पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतिनिधी भरत गोगावले आहेत। शिवसेनेत ज्यांच्यामुळे त्यांना पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, मानसन्मान मिळाला, ज्यांनी ओळख दिली, आज त्यांच्याच नावावर स्वतःच्या गद्दारीचं पाप झाकण्याचा केविलवाना प्रयत्न हा भरत गोगावले करत आहेत। महिलांनी राजकारण करू नये, महिलांनी कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये, या विकृत मानसिकतेनं पछाडलेल्या गोगावलेंना पालकमंत्री पदासाठी एक महिलाच धोबी पछाड देते आहे आणि त्यामुळे आलेल्या वैफल्यातून आणि नैराश्यातून अशा प्रकारची वेगवेगळी बेताल वक्तव्य ते करत सुटलेले आहेत। मुळात पालकमंत्री पदासाठी ठाकरे कुटुंबियांचं नाव घ्यावं लागणं इतपत पातळी तुम्ही घालवलेली आहे। आदरणीय रश्मी वहिनी ह्या कोणत्याही राजकीय निर्णय प्रक्रियेत कधीही सहभागी नसतात, हे सगळा महाराष्ट्र जाणतो। ज्या रश्मी वहिनींनी कधी काळी तुम्हाला बहिणीसारखी माया लावली, तुम्हाला वेळोवेळी मदत केली, तुम्हाला टिळा लावण्याचं काम केलं, तुमचं आदरातिथ्य केलं, त्याच आदरणीय रश्मी वहिनींवर आपण अशा प्रकारचे आरोप करता। मुळात अशा सोज्वळ माऊलीवर अशा प्रकारची टीका करून भरत गोगावलेंनी स्वतःची लायकी दाखवून दिलेली आहे। आषाढी एकादशीला अवघे काही दिवस बाकी असतानाच आता आषाढी एकादशी निमित्ताने शासकीय पूजेचा, महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी, त्याचं निमंत्रण देण्यासाठी पंढरपूर देवस्थान मुंबईमध्ये दाखल झाल्याचं आज पाहायला मिळालं। पंढरपूर देवस्थान यांच्याकडून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा करण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या माध्यमातून सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच इतर समिती सदस्यांनी वारकरी पगडी, विणा, टाळ आणि पांडुरंगाची मूर्ती देऊन आषाढीला राज्यामधील जनतेच्या वतीने महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केलंय। मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सपत्नीक महापूजेचे निमंत्रण देण्यात आले। या निमंत्रणानंतर खऱ्या अर्थाने पंढरपुरात मंदिर समितीची आषाढीच्या लगबगीला किती वेग आलाय हे देखील पाहायला मिळतंय। रविवारपासून कोसळणारा मुसळधार पाऊस हा रत्नागिरीमध्ये आता थोडा विश्रांती घेत असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी काल संध्याकाळपासून पावसाने थोडी विश्रांती रत्नागिरीमध्ये घेतली, मात्र 2 दिवस झालेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाल्याचं देखील पाहायला मिळालंय। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामधील बोगद्याला ह्या मुसळधार पावसामुळे गळती लागल्याचं समोर आलंय। कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी हा बोगदा तयार करण्यात आला होता, मात्र पावसाळा सुरू होताच या बोगद्याला गळती लागल्याने या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। समोर आलेल्या अधिक माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या अलीकडेच दरड कोसळली होती। डोंगराचा काही भाग थेट रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक खोळंबली होती। पर्यायी मार्ग बंद असल्यामुळे दरड कोसळलेल्या मार्गावरूनच दोन्ही दिशेची वाहतूक ही संत गतीने सुरू झाली आणि याचा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। अशातच कशेडी घाटामधील बोगद्यालाही गळती लागल्याचं समोर आलंय। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बोगद्यात गळती सुरू झाली असून पावसामुळे बोगद्यातील गळती वाढण्याची शक्यता देखील आता निर्माण झाली।
बोगद्यामध्ये पाणी गळत असल्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना देखील करावा लागतोय। ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे देखील आवश्यक असल्याचं आता स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून बोललं जात आहे। 2 दिवस कोकणामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे आता संगमेश्वर या ठिकाणी असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील दरड देखील कोसळल्याचं समोर आलेलं आहे। संगमेश्वर मुंबई गोवा महामार्गावर कसबा शास्त्री पुलाजवळ दरड कोसळल्याची ही घटना घडली। संरक्षण भिंतीसह दरड थेट रस्त्यावर कोसळल्यामुळे महामार्गावरील एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली। त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती। दरड कोसळल्यामुळे परिसरामधील 3 घरांना थेट आता धोका निर्माण झालाय। प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत। या घटनेनंतर संरक्षण भिंतीच्या दर्जाबाबत प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने अशा भिंतींची गुणवत्ता आणि देखभाल याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आता व्यक्त होते। मात्र ही दरड आणि संरक्षण भिंत कोसळल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या 3 घरांचा धोका अद्याप तसाच आहे। कोकणामध्ये 2च दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे आता मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याचे आणि संरक्षण भिंतीच्या कामाच्या दर्जाची वस्तुस्थिती सर्वांसमोर आली। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामधील गॅबियन वॉलच्या लगतची माती जोरदार पावसामुळे वाहून गेले। त्यामुळे त्यातील संरक्षण भिंत आता धोकादायक परिस्थितीमध्ये बनल्याचं पाहायला मिळतंय। भिंत कोसळण्याचा धोका देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय। दरवर्षी पावसाळ्यामध्ये परशुराम घाट हा डोकेदुखी ठरतो। राष्ट्रीय महामार्ग विभागाने केलेल्या उपाययोजना सातत्याने फेल ठरतायत। गेल्या वर्षी पावसाळ्यामुळे परशुराम घाटात सातत्याने दरडी कोसळल्या आणि ह्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड येथील कंपनीला या परशुराम घाटाचे काम देऊन घाटाच्या सुरक्षेसाठी गॅबियन वॉल आणि वरच्या बाजूला लोखंडी जाळी लावण्याचा निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला। त्यासाठी कोट्यवधीची निविदा देखील काढण्यात आली। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गेले 4 महिने हे काम युद्धपातळीवर सुरू होतं। मात्र अवकाळी पावसामुळे हे काम अर्धवटच राहिले। घाटाच्या खाली बांधलेल्या गॅबियन वॉलची माती ही पहिल्याच अवकाळी पावसामध्ये वाहून गेली होती। आता पुन्हा एकदा गॅबियन वॉल लगतची माती जोरदार पावसात आणि डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे वाहून गेले। त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या संरक्षण भिंतीला मोठा धोका निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। रविवारी रात्रीपासून नवी मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये विविध ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत। अशातच आता नवी मुंबईमधील नागरिकांना पावसाच्या साचलेल्या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। नवी मुंबई परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे जागोजागी पाणी साचायला सुरुवात झालंय। नवी मुंबईमधील तुर्भे रेल्वे स्थानक भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। प्रवाशांनी सांगितल्याप्रमाणे थोडासा पाऊस जरी झाला तरी लगेच या भुयारी मार्गामध्ये पाणी साचतं। त्यामुळे येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होते। तसेच रेल्वे सेवा देखील विस्कळीत होते। त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतोय। दरवर्षी हे असंच होत असल्यामुळे प्रशासन याकडे नक्की कधी लक्ष देणार असा प्रश्न प्रवाशांना पडल्याचं पाहायला मिळतंय। भरपूर समस्या आहे। ॲक्च्युली आम्ही डेली ट्रॅव्हल करतोय पनवेलवरून इकडे तुर्भेला, तर आज तर भरपूर पाणी भरले आणि ट्रेन पण उशीर आहे। त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स होतात आहे आणि ट्रेन कमीत कमी अर्धा तास लेट आहे, तर इकडे प्रवाशांचे भरपूर हाल होतात आहे। तिकडे तर 2 बायका तर अडकल्या होत्या, त्यांना तर आम्ही मिळून काढलं पण मगाशी, आणि आता तर भरपूर त्रास होतात। पाणी प्रवाशांसाठी काही सुविधा उपलब्ध करायला पाहिजे गव्हर्नमेंटने, बिकॉज काही लेडीज वगैरे येतात ना, तर त्यांना भरपूर त्रास होतो। माझं नाव गणेश जाधव। थँक्यू। वेळ झाल्या बातमीसह बातमीपत्रात आता इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।